नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या एक विषय खूप जोराजोरात चर्चेला जातोय आणि तो विषय आहे की विधानसभा निवडणुकीनंतर जे अपयश आलंय त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत अशी चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू झाली. आणि शरद पवारांनी महायुती फोडून उद्धव ठाकरेंना बाहेर काढलं. त्यामुळे हुरळलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या नव्या नव्या पुरोगामित्वासाठी त्यांची पाठ थोपटणारे अनेक पत्रकार, संपादक, पुरोगामी विचारवंत मात्र तोंडघशी पडलेले आहेत. कारण उद्धव ठाकरे हे आता महाविकास आघाडीचा तमाशा गुंडाळून परत एकदा महायुतीत जायला उत्सुक असल्याच्या बातम्या जोरदार येत आहेत. याचं दोन तीन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण, शेवटचा जो किल्ला उरलाय मुंबई महापालिकेचा तो जिंकायचा किंवा तिथे आपला प्रभाव अबाधित ठेवायचा, तो स्वबळावर किंवा काँग्रेसच्या मदतीने निवडणूक बीएमसीची जिंकणं उद्धव ठाकरेंना अशक्य वाटू लागलेलं आहे. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंना ते अशक्य वाटतंय. याचं कारण त्यांच्या बहुतांश सहकाऱ्यांना मुंबई महापालिका आत्ताच हातातून गेली याविषयी आत्मविश्वास वाटायला लागलाय, खात्री वाटायला लागली. म्हणून अनेक सहकारी हळूहळू करत उद्धव ठाकरे यांना सोडून जायला लागले. विधानसभेतल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांनी महापालिकेसाठी जे प्रयत्न सुरू केले, आपापल्या सहकाऱ्यांना विभागवार, वॉर्ड वाईज, लोकसभा वाईज गोळा करून त्यांच्याकडून चाचपणी करण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळे सहकारी साफ साफ सांगायला लागलेत की आपल्याला परत एकदा आपल्या कडवट हिंदुत्वाकडे जाणं आवश्यक आहे. उभाठा शिवसेनेचं सगळ्यात मोठं नुकसान कुठे झालं असेल तर आपण आपल्याला वारसा म्हणून, परंपरा म्हणून मिळालेली जी हिंदुत्वाची भूमिका होती ती आपण गमावलेलो आहोत. आणि त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची मराठी आणि हिंदुत्वाची मतं आपल्या हातून निसटलेली आहेत. अगदी काल परवा तुम्हाला आठवत असेल की कोकणातून शिवसेनेचा सोपडा साफ झाला. एक भास्कर जाधव वगळले तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा दुसरा कोणीही आमदार निवडून आला नाही. मुंबईत 10 आणि कोकणात अवघा 1. आणि याचं एकमेव कारण, आपण हिंदुत्वाची कास सोडली आणि आपण सर्वस्व गमावलेलं आहे. पक्ष गेला, चिन्ह गेलं आणि आता मतदार सुद्धा गेलेला आहे. आणि त्यामुळे आमदारकी गेली असली तरी ती घालवण्याला वरिष्ठ जबाबदार आहेत. इतकी टोकाची भाषा राजन साळवी सारखा 3 वेळचा आमदार आता उघडपणे बोलायला लागलेला. ज्यांच्या बैठका घेतल्या असे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते कार्यकर्ते सुद्धा सरळ सरळ सांगायला लागलेत की परत एकदा हिंदुत्वाकडे गेलं पाहिजे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मनात चलबिचल असेल तर माहिती नाही, त्याला जोडून सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारा अग्रलेख आल्यानंतर या सगळ्या कंड्या पिकायला सुरुवात झाली की चालले उद्धव ठाकरे परत चालले. दरम्यान नागपूरचं जे एक आठवड्याचं विधानसभा अधिवेशन झालं तिथे धावत पळत गेलेले उद्धव ठाकरे हे पुष्पगुच्छ घेऊन टरबुजा फडतूस देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यांचं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. विरोधी नेतेपद विधानसभेतलं मिळावं म्हणून राहुल नार्वेकरांना भेटले. आणि त्यानंतर जो हा बदल आहे सामनाच्या भाषेतला किंवा शिवसेना प्रवक्त्यांच्या शब्दातला, त्यामुळे अगदी उद्धव समर्थक पुरोगाम्यांची सुद्धा ढाबी ढणाणलेली आहे की आता उद्धव ठाकरे गेले, परत हिंदुत्वाकडे गेले, परत भाजप बरोबर गेले. अशी जी चर्चा सुरू झाली त्याचा आधार काय आहे तर आधार काहीही नाहीये. आधार काही नाहीये. ज्या भोरट्यांनी उद्धव ठाकरे यांना पुरोगामी ठरवण्यात
गेली 5 वर्ष खर्ची घातली ते आता गडबडलेले आहेत. कारण त्यांना तोंड कसं दाखवायचं याची लाज वाटायला लागली. ज्या शिवसेनेच्या विरोधात 40-50 वर्ष लेखणी खरडली, वाणी वापरली, तेच उद्धव ठाकरेंचं गुणगान करत होते. आणि ते हिंदुत्वाचं गुणगान करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या विरोधात होते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणूनच पुरोगाम्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरत्या ओवाळायला सुरुवात केल्या होत्या. आज त्यांची तारांबळ उडाली की परत उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे गेले तर आपण काय करायचं. त्यांची अडचण समजून घ्या मित्र, त्यांची अडचण समजून घ्या. आणि म्हणूनच ज्या प्रकारे उबाठा शिवसेनेतून सिग्नल येत आहेत असं म्हटलं जातंय, त्यावरून त्यांच्या खंद्या समर्थकांना सुद्धा उद्धव ठाकरे हे परत भाजपसोबत जातील, हिंदुत्व पत्करतील याची खात्री पुरोगामी समर्थकांना वाटू लागलेली. पण म्हणून हे सगळं शक्य आहे का? उद्धव ठाकरेंच्या मनात आलं ते युतीत गेले, उद्धव ठाकरेंच्या मनात आलं त्यांनी युती लाथडली, ते बाहेर पडले, ते गेले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, गेले राहुल गांधी बरोबर. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर सावरकरांना भारतरत्न द्यायचं असतं आणि मुख्यमंत्रीपद टिकवायचं, तर सावरकर वगैरे सगळं विसरायला उद्धव ठाकरेंना मोकळी काय. इतकं राजकारण सोपं नसतं मित्रांनो. विश्लेषण करणाऱ्यांना, संपादकीय लिहिणाऱ्यांना राजकारण जितकं सोपं वाटतं तितकं राजकारण सोपं नसतं. आणि प्रामुख्याने जे लोक पक्ष चालवत असतात आणि पक्षाचे महत्वाचे निर्णय घेत असतात त्यांना आघाडीत जाणं, आघाडीतून बाहेर पडणं, जागा वाटप करणं किंवा जागा वाटप फेटाळून लावणं हे निर्णय अत्यंत गंभीरपणे करावे लागतात. कारण त्यामध्ये दूरगामी राजकारणाची बीज पेरलेली असतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की ज्या वेगाने आणि ज्या गतीने उद्धव ठाकरे यांनी उथळ आणि छछोर राजकारण केलं त्याचं कौतुक जे विश्लेषक करत होते ते आता घाबरलेत. कारण उद्धव ठाकरे परत एकदा त्या मोडवर आलेत की आपलं राजकारण आणि राजकीय अस्तित्व शेवटी निदान महापालिकेत राहिलं पाहिजे. ते सुद्धा राहणार नसेल तर मग आपलं भवितव्य संपलं ही भीती उद्धव ठाकरे यांना सतावते आहे. आणि त्यासाठी परत एकदा महापालिकेच्या निवडणुका बहुमताने जिंकल्या नाहीत तरी महापालिकेत आपलं अस्तित्व दिसावं, मुंबई पुरता तरी शिवसेनेचा दबदबा टिकावा म्हणून उद्धव ठाकरे धडपडत आहेत. आणि अशा वेळेला परत एकदा युती सोबत असली तरच आपला बचाव होईल हे उद्धव ठाकरे ओळखतात. आणि म्हणूनच त्यांना माघारी यायचंय. पण माघारी येण्यासाठी जी काय जागा पळवाट शिल्लक ठेवायला लागते उद्धव ठाकरेंनी ती पळवाट सुद्धा शिल्लक ठेवलेली नव्हती. आणि म्हणूनच आज उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये किंवा भाजपसोबत परत यायचं असेल तर त्यांची इच्छा आहे म्हणून ते महायुतीत येऊ शकत नाही. कारण दार उघडून महायुतीच्या आत त्यांना घ्यायचं की नाही हा जितका त्यांचा विषय आहे त्यापेक्षा अधिक भारतीय जनता पक्षाचा सुद्धा विषय आहे. अर्थात उबाठा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना परत सोबत घ्यायचं असेल तर त्यांच्याशी इतकं टोकाचं वैर करू नये ही भान भाजपने राखलं होतं पण उद्धव ठाकरेंनी राखलेलं नव्हतं. फडतूस टरबुजा काय काय शिव्या शाप देवेंद्र फडणवीसांना किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे देऊन मोकळे झाले. पदोपदी आणि शक्य तिथे आवश्यक नसतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला अपमानित आणि दुखावण्याची संधी घेतली. आणि ज्या वेळेला तुम्ही असं वागता तेव्हा माघारी जाण्याचे रस्ते तुम्ही स्वतःहून बंद करत असतात. मागे फिरण्याचे दोर उद्धव ठाकरे यांनीच कापलेले असले तरी वेळ आली तर त्यांची मदत घेण्याचा रस्ता भाजपने कायम उघडा ठेवलेला होता. कधीही देवेंद्र फडणवीस असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहा असोत किंवा भाजपचे नेते प्रवक्ते असोत त्यांनी उबाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना अपमानित
करणाऱ्या शब्दाचा वापर केला नाही. कारण वेळ आली तर उद्या परत जावं लागेल आणि तेव्हा परत जाण्याची लाज वाटता कामा नये, याची काळजी भाजपने घेतली पण उद्धवनी घेतली नाही. आणि म्हणूनच आज असा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंना माफ करून त्यांना आपल्यासोबत भाजपसोबत आणि युतीमध्ये घ्यायचं तर बेधडक भाजप घेऊ शकतो. पण भाजप हा युतीमधला एका हाती निर्णय घेणारा पक्ष नाही. त्या पक्षाला आपल्या दोन मित्र पक्षांना विश्वासात घेऊनच निर्णय करावे लागतात. अजितदादांचा राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना या दोघांना सोबत घेऊनच भाजपला उद्धव ठाकरेंविषयी निर्णय घ्यावा लागेल. म्हणून उद्धव ठाकरेंच्या आले मना म्हणून त्यांना महायुतीमध्ये जाता येणार नाही. आणि या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट मला कळलेली आहे, ती सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ परत एकदा केलेला आहे. उद्धव ठाकरे नाही यायचे, पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आघाडी युती असते तेव्हा त्या आघाडी युतीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना एकत्र बसून निर्णय करावे लागतात. वर्ष दीड वर्षापूर्वी ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर दोस्ती केली आणि त्यांना सुद्धा यापुढे सोबत घेऊनच निवडणुका लढवू अशी घोषणा केली होती, तरीही उद्धव ठाकरेंना वंचित बहुजन आघाडीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा आणि स्थान निर्माण करता आलं नाही. कारण एकटे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे निर्णय घेऊ शकत नव्हते, नव्या पक्षाला महाविकास आघाडीत आणू शकत नव्हते किंवा असलेल्या पक्षाला बाहेर काढू शकत नव्हते. आणि मला आठवतं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नव्हता, तर अजितदादांनी ठणकावून सांगितलं होतं की महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष आहेत आणि तिथे चौथ्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीला अजिबात स्थान नाही. या 3 घटक पक्षांपैकी कोण त्यांचा मित्र पक्ष असेल त्याला महाविकास आघाडीत आणता येणार नाही, पण जागा वाटपामध्ये ज्या जागा त्या विशिष्ट घटक पक्षाला मिळतील त्यातल्या त्यांनी आपल्या नव्या मित्र पक्षाला द्याव्यात, पण चौथा मित्र पक्ष घटक पक्ष हा महाविकास आघाडीत येऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंना ठणकावून अजितदादांनी राष्ट्रवादीचा नेता म्हणून सांगितलं होतं. आणि जो नियम तिकडे आहे तो इकडे पण आहे. आज अजितदादा महायुतीत आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि म्हणूनच भाजपला हवं असलं म्हणून उद्धव ठाकरेंना महायुतीत समाविष्ट करून घेता येणार नाही. त्यासाठी शिंदे आणि अजितदादा यांची सुद्धा संमती आणि सहमती घ्यावी लागेल. आणि तीच गोष्ट खूप महत्वाची आहे. मला जी माहिती मिळालेली आहे गेल्या जवळजवळ काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे हे महायुतीत येण्यासाठी किंवा भाजप बरोबर परत समेट करण्यासाठी उत्सुक आणि उतावळे होते आणि आहेत. पण भाजपचेही हात बांधलेले, त्यांना कधीही नका देऊ शकणारा उद्धव ठाकरे यांच्यासारखा मित्र सोबत घ्यायचा आणि त्यासाठी धोका पत्करूनही मैत्री सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना वाऱ्यावर सोडायचं, तर असलं छछोर राजकारण भाजपा करत नाही. मुख्यमंत्री पदासाठी 25 वर्षापूर्वीची युती सडली म्हणून उद्धव ठाकरे एका मिनिटात बाहेर पडले असतील, पण तसं भाजप करत नाही. कारण दीर्घकाल परिणाम घडवतील असंच राजकारण करायचं हा भाजपचा दंडक आहे. आणि म्हणून भाजपला जरी इच्छा असली की झालं गेलं विसरू, नैसर्गिक मित्र आहे ही एक भाजपची भाषा होती. सतत भाजप आणि शिवसेना यांचे कितीही खटके उडाले तरी भाजपने शिवसेनेला कधी आपला शत्रू मानलं नाही, ना शिवसेनेला ना उभाठा शिवसेनेला. शिवसेना हा आमचा हिंदुत्वाच्या राजकारणातला नैसर्गिक मित्र आहे, हेच भाजपचे नेते सातत्याने बोलत बसले. जेव्हा
भाजपवर देशद्रोही, राष्ट्रद्रोही, दंगली घडवणारा असे आरोप उद्धव ठाकरे करत होते, तेव्हाही भाजपने शिवसेनेला दुखावलेलं नाही. आणि म्हणून आता जर उद्धव ठाकरे यांना परत महायुतीमध्ये यायचं असेल तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. भाजपला त्यासाठी खुलासा देण्याची गरज नाही. ते सांगू शकतात की आम्ही सतत म्हटलेलं आहे की शिवसेना हा नैसर्गिक मित्र आहे. पण गंमत अशी आहे मित्रांनो, गंमत अशी आहे की शिवसेनेला सोबत घेताना भाजप एकटा निर्णय घेऊ शकत नाही. आणि भाजपचे जे चाणक्य आहेत ते इतके हुशार आहेत की त्यांनी उद्धव ठाकरेंना महायुतीत किंवा भाजप सोबत येण्यासाठी एक अट घातलेली आहे असं मला कळलेलं आहे. ती अट अशी आहे की एकनाथ शिंदे यांची एनओसी असेल तरच उभाटा शिवसेनेला महायुतीत स्थान मिळू शकतं. आणि एकनाथ शिंदे यांची अट काय असते? एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये सुद्धा ती अट उद्धव ठाकरेंना घातली होती की अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा, महाविकास आघाडीतून बाहेर पडा, परत एकदा हिंदुत्वाची कास धरा, आम्ही परत येतो, आमच्या इतर मागण्या काही नाहीत. हे एकनाथ शिंदेनी 2.5 वर्षापूर्वी गुवाहाटीतून सांगितलेलं होतं. तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाला चिकटून बसले आणि त्यांनी हिंदुत्व लाथाडलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी आपलं सगळं राजकारण, आपली आमदारकी, आपल्या सहकाऱ्यांचं भवितव्य पणाला लावून हिंदुत्वाची कास धरली आणि मुख्यमंत्री झाले. ते एकनाथ शिंदे त्यांना उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिंदे, गद्दार, खोके म्हणून काय काय हिणवलेलं आहे. ते एकनाथ शिंदे आज सुखासुखी उद्धव ठाकरेंना परत युतीत येऊ देतील का? आणि येऊ द्यायचं असेल तर काय अटी घालतील याचा विचार करा. एनओसी पाहिजे ना. मग आत्तापर्यंत माझ्याविषयी जे जे बोललात त्यासाठी साफ माफी मागा. हिंदुत्वाची कास सोडली त्यासाठी नाक रगडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन माफी मागा, अशी अट एकनाथ शिंदे घालू शकतात. आणि ती अट स्वीकारणं हे अहंकारी उद्धव ठाकरेंना अशक्य आहे. अशक्य आहे. आणि एकनाथ शिंदे ही अट घालणार, कारण तो माणूस अहंकारी नसला तरी ज्या प्रकारे संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये नारा एकनाथ शिंदे यांना अपमानित केले, त्यांच्या कुटुंबाला अपमानित केले, त्यानंतर माफी मागणं आणि माफी मागायला भाग पाडणं हा एकनाथ शिंदे यांचा हक्क बनतो. आणि ते जितकं उद्धव ठाकरेंना अशक्य आहे तितकंच महायुतीत येणं अवघड आहे. आणि यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात की भाजप हा उबाठा शिवसेनेला महायुतीत घ्यायला तयार नाही असं भाजपचं म्हणणं नाही. पण नाही म्हणण्याचा हा एक प्रकार असतो की अपमानित व्हा, नाक रगडा आणि तुमच्याच गद्दारांसमोर नाक रगडून माफी मागा. कबूल करा की 2019ला मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व लाथाडलं, त्याची माफी मागा. माफी मागणं हे उद्धव ठाकरे यांच्या आवाक्यातली गोष्ट आहे का याचा विचार करा. मग कळेल की उबाठा शिवसेना परत हिंदुत्वाकडे जाऊ शकेल पण महायुतीत जाऊ शकेल का? महायुती उद्धव ठाकरेंना आणि उबाटा शिवसेनेला आपल्यात सामावून घेऊ शकेल का याचा विचार करा. राजकारण असं तारतम्यावर चालतं. अट अशी घातली की ती स्वीकारणं उद्धव ठाकरेंना अशक्य व्हावं. आणि हीच राजकारणातली खरी मेख असते, गंमत असते. गंमत असते मित्र. या हिंदुत्वाकडे या, परत भाजपकडे या, पण महायुतीत येणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी म्हणूनच सोपं नाही. ते नुसतं अपमानास्पद नाहीये, लज्जास्पद सुद्धा आहे.
लज्जास्पद सुद्धा आहे की ज्या तोऱ्यामध्ये, ज्या अहंकारामध्ये गेली 10-12 वर्ष उद्धव ठाकरे वागलेले आहेत किंवा त्यांचे निकटवर्ती वागलेले आहेत, त्यांना इतक्या अपमानास्पद अटी स्वीकारून युतीत येणं शक्य आहे का विचार करा. मग अशक्य काय आहे लक्षात येईल. हा, हिंदुत्वाकडे येण्यासाठी भाजपसोबत जाण्याची गरज नाही. आज सुद्धा उद्धव ठाकरे स्वबळावर हिंदुत्वाची कास धरू शकतात, पण हिंदुत्वाची कास धरून काँग्रेस बरोबर राहता येणार नाही, मुस्लिमांची मतं मिळणार नाही. आणि युतीत जायचं तर मग युतीत एकनाथ शिंदे यांची एनओसी मिळवावी लागेल. काय होतं बघू मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.